उत्कर्ष नागपूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या द्वारे आयोजित या सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ तसेच गुणवंत पाल्यांच्या सत्कार समारंभासाठी इथे विशेष करून उपस्थित असलेले आमचे मित्र पदवीधर मतदारसंघाचे खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष असे आमदार सन्माननीय अभिजितजी वंजारी साहेब, या संस्थेचे पतसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष तुषारजी अंजनकर, उपाध्यक्ष नरेशजी भैसवार, सचिव आपले प्रकाशजी सवालाके, इथे उपस्थित असलेले सर्व पतसंस्थेचे सन्मान्य पदाधिकारी मंडळी, इथे या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित झालेले जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय शिक्षक, उपस्थित असलेले सर्व गुणवंत पाल्य व त्यांचे सर्व पालक आणि इथे उपस्थित असलेले सर्व आयोजक मंडळी, खऱ्या अर्थाने अभिजितजी वंजारी यांनी आपल्या भाषणामध्ये नक्कीच अतिशय तपशीलवार या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा, पतसंस्थेचा आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केलं. पण आनंदाची गोष्ट ही आहे की उत्कर्ष पतसंस्था ही खऱ्या अर्थाने शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालू केलेली एक पतसंस्था, ज्याच्या माध्यमातून अडीअडचणीमध्ये 35 लाखापर्यंतचं कर्ज हे आपल्याला मिळतं. आणि देव करू नये पण कुठं काही चुका याच्यामुळे आपला कोणा सदस्याचा मृत्यू झाला तर ते कर्ज देखील पतसंस्था वापस घेत नाही. आणि त्या निमित्ताने एक महत्त्वाचा असा भाग ह्या पतसंस्थेच्या माध्यमातून नक्कीच करत. आपल्याला घर बांधायचं आहे, आपल्याला गाडी घ्यायची आहे. मी देखील एका सहकारी बँकेचा अध्यक्ष आहे आणि पहिला जर कोणता चांगला म्हणून ओळखला जाणारा कर्जदार असेल तर तो म्हणजे शिक्षक आहे. कुठंही कधीही त्याच्या दिले गेलेल्या लोनला परत येईल अशी परिस्थिती उद्भवत नाही. आणि म्हणून आपल्या या उत्कर्ष पतसंस्थेचं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. नक्कीच आपली जी वाटचाल आहे ती वाखाणण्याजोगी आणि आपल्या माध्यमातून हा जो पतसंस्थेचा व्याप आहे तो असाच अजून वाढत जावा. जिल्हा परिषद शिक्षकांच्या पलीकडे जाऊन आपण बाकीचे सगळे प्रोडक्ट्स हे नक्कीच आणण्याच्या दृष्टीने विचार करणं हे देखील गरजेचं झालं आहे. आपल्या स्वतःची हक्काची इमारत असावं अशी जी पदाधिकाऱ्यांची अध्यक्षांची इच्छा आहे, मागणी आहे, नक्कीच सहकार विभागाकडून महाराष्ट्र सरकारच्या ज्या रिझर्व्ह फंडाबद्दल आपण म्हणताय त्याला इमारत निधी म्हणून वापरासाठी आमच्याकडून जी काही मदत होईल ती नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास आजच्या दिवशी मी आपल्या सर्वांना देतो. आपण सर्वजण, मला खात्री आहे की जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा परिषदेच्या शाळांमधूनच नक्की शिकला असाल, पण आज आपली मुलं हे आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ॲडमिशन स्वतः शिक्षक असू, स्वतः आमदार असू तरी घालत नाही. मी देखील सोमलवारमध्ये शिकलो, ती देखील जिल्हा परिषदची शाळा होती. आणि वाखाणण्याजोगं शिक्षणाची जर खऱ्या अर्थाने चांगले अकॅडमिक्स आणि चांगलं स्टँडर्ड त्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी दिलं. पण आज परिस्थिती अशी आहे की आपली पटसंख्या दिवसेंदिवस घसरत चालली. आज गावामध्ये असेल, झोपडपट्टीमध्ये असेल, कोण्याही पाल्याला आपल्या मुलीला जिल्हा परिषद शाळामध्ये किंवा नगर परिषद किंवा महानगर शाळामध्ये टाकण्याची इच्छा नाही. दुसरीकडे गोष्ट ही आहे, सगळ्यात जास्ती पगार या शाळांच्या शिक्षकाला नक्कीच मिळते. म्हणजे मी सांगून राहिलो की आणि हजारो रुपये, 5-5, 6-6 हजार प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला आपल्या मुलाच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षणासाठी कोणातरी शाळेला फीज म्हणून द्यावं लागतं. आज तुम्ही सर्वजण कॉक्रोच जनता पार्टीचा जर उल्लेख केला तर महाराष्ट्राने देखील कालच ग्राम विकास विभागाने सर्क्युलर काढला आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या करण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार घेतला. राजस्थानमध्ये तेच चालू आहे. मध्य प्रदेशने तर 12.5 कोटी रुपये ह्या शाळा ग्रामीण विकास विभागाच्या चांगल्या व्हाव्या यासाठी त्यांनी देखील पैसे दिले आहे. आणि चांगली गोष्ट आहे की ह्या सर्वांमध्ये गव्हर्नमेंटच्या शाळांचं महत्त्व वाढत आहे. माझी देखील आपल्याला विनंती आहे का, एका शिक्षकाला विचारलं सेवानिवृत्तीनंतर काय, तो म्हणजे मी शेती करेन. पण आपण देखील काहीतरी संघटना करून किंवा या पतसंस्थेच्या माध्यमातून या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या करण्यासाठी जो आपला अनुभव आहे तो जर आपण घातला आणि त्या अनुषंगाने जर प्रयत्न केले तर नक्कीच प्रत्येक शाळांमध्ये कमी होत असलेली पटसंख्या वाढू शकते. सरत शेवटी तुम्हाला आयुष्यभराचा अनुभव
ह्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळांमधला जो आहे तो कामी लावण्याची गरज आहे. अन्यथा ही पूर्ण व्यवस्थाच येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये संपुष्टात येईल अशी भीती नक्कीच आम्हा सर्वांना आहे. आणि म्हणून ही व्यवस्था वाचली पाहिजे. ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या गरिबांना या सरकारी शाळेच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं, चांगल्या प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांनी या संदर्भामध्ये विचार करावा. आणि आपण जरी रिटायर झालो असू, त्या शाळेला जिथे कुठे तुम्ही विचार करत असाल तिथे कशी काय आपण शैक्षणिक सुविधा चांगल्या करू शकू, त्याचं स्टँडर्ड चांगलं करू शकू. आज आपण पाहतो, मी काटोलचे पण काही लोक, पिढी जी घडते आहे ती बिना कमी नीतिमत्ता असलेली, किमान मूल्य असलेली जी पिढी आहे, तिला चांगल्या एका संस्कारामध्ये घडवण्यासाठी आणि येणाऱ्या भारत देशाचे चांगले नागरिक बनवण्यासाठी शांतीलाल मुखा फाउंडेशनच्या माध्यमातून काटोली नरखेड तालुक्यातल्या जवळपास 70-80% शाळा त्या तो कोर्स चालू केला होता. अशा प्रकारचं काही आपण जर मार्गदर्शन देऊ शकला तर नक्कीच त्याच्या माध्यमातून समाज घडवण्याचं जे काम शिक्षक लोक आजपर्यंत करत आले ते सेवानिवृत्तीनंतर देखील चालू राहील. ते करण्याच्या दृष्टीने देखील पतसंस्थेने पुढाकार घ्यावा अशी विनंती आजच्या दिवशी मी नक्कीच करतोय. आपल्या शिक्षकांच्या माध्यमातून विविध जे उपक्रम हाती घेतल्या जातात त्यामध्ये मदत आपली करणं अपेक्षित आहे. आपण पाहतो की CSR फंडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळा सुधारण्याच्या संदर्भामध्ये असेल तर म्हणून आपण एक अथॉरिटी आहे. आपण ह्या CSR फंडाला चांगल्या रीतीने न्याय देऊ शकता. त्या दृष्टीने देखील आपण नक्कीच प्रयत्न करावे अशी परत एकदा सर्व शिक्षकांना विनंती करतो. आज माझा स्वतःच्या ऑफिसमधला असलेला नंदू दुर्गे याचा मुलगा हा IIT मध्ये जाऊ शकला. नक्कीच त्याच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून कसा कायापालट जीवनाचा होऊ शकतो. एक साध्या चपराशाचा मुलगा जेव्हा एवढ्या मोठ्या दिल्लीच्या IIT मध्ये केमिकल इंजिनिअरिंग करतो, हे देखील ह्या सर्व ग्रामीण भागाच्या किंवा ह्या सरकारी शाळेचं देणं जे आहे, ज्याच्या माध्यमातून कित्येकांचं आयुष्य हे सावरल्या जाऊ शकतो. म्हणून परत एकदा विनंती आहे की सरकारी शाळा वाचवा आणि त्यासाठी सर्व शिक्षकांनी एकत्रित येऊन काम करा अशीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आज सगळ्या सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन नक्कीच करतो. आणि सोबतच जे विद्यार्थी ज्यांना अतिशय चांगले असे मार्क 12वी आणि 10वीला मिळाले आहे त्यांना त्यांच्या पुढच्या आयुष्याचं सुयश चिंतितो. आपण देखील आपलं स्वतःचं, कुटुंबाचं आणि ह्या जिल्ह्याचं नाव देश पातळीवर मोठं कराल अशीच अपेक्षा व्यक्त करतो. मला इथे प्रमुख पाहुणेबद्दल बोलवल्याबद्दल मी आपलं सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.